फोन राहिला. थँक्यू. आई बाबांना सांगा आता, मी जरा घाईत होतो त्याच्यामुळे घराकडे काय आलो नाही, बाहेरच्या बाहेर गेलो. हो हो जातो. काय लागलं तर फोन करा, मी आहेच. तुम्ही नका काळजी करू, मी बघते इकडे. तुम्ही मीटिंग कडे लक्ष द्या. चालतंय. आणि तुमचं झालं की फोन करा, त्यामध्येही येतो मी आला. अहो नको, जाईन मी, मला दुसरीकडे जायचंय. उन्हाळी वर्ग घ्यायचं ठरवलं होतं, तिकडे जायचं. होय काय? हो. आणि अहो सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप प्रतिसाद दिलाय, सगळे उत्साहात आहेत अगदी. हाय मास्टरीन बाई, तुमच्या ह्या विद्यार्थ्याला सांगितलं नाही तुम्ही? अहो मला दिसतंय तुम्ही एवढे बिझी आहात, कामात आहात, म्हणून नाही सांगितलं. बरं चालू दे तुमचं. तुम्ही काय एखादी गोष्ट आता मनात घेतली म्हणल्यावर पार पाडल्याशिवाय काय ग बसणार नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. चला येऊ काय मी? हो हो या. आणि तुमचं सगळं झालं की तुम्ही जिथं असेल तिथून मला फोन करा, तुम्ही जिथं असेल तिथं आले होते. ठीक आहे, सांग. 10 ठिकाणी ऍप्लिकेशन देऊन झालंय. एक एक जॉब मनासारखा मिळत नाहीये. आणि ऑफर तर अशा येत आहेत ना पगाराच्या की लाज लाज वाटते इंजिनियर असल्याची. निखिल, हे बघ, होईल सगळं नीट, तू काळजी करू नकोस. हा, तू पेशन्स ठेव जरा. होईल काय होईल? सगळं चांगलंच चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं सगळं. त्या भुवनेश्वरी मॅडम आणि तुझ्या ताईमुळे झालंय सगळं. त्यांच्यामुळे आली ही वेळ माझ्यावरती. निखिल, तुझ्या एकट्यावरती आली नाही, आपल्या दोघांवरती आली असं म्हण. त्या भुवनेश्वरी मॅडमच्या तर ना असं वाटतंय ना की वाट लावून टाकावी त्यांची वाट. कशी वाट लावणारच त्यांची? तुला कळतंय का? त्यांच्या आडवं गेलंस ना तर त्या तुझी वाट लावतील. काय करायचं मग? गप्प बसायचं असंच? तुला कोणी सांगितलं होतं त्या चंचलाच्या नादी लागून हे सगळं करायला? हिरा हिरा बास ना आता. मी बोललो ना माझं चुकलंय. आणि हे बघ, तूही बोलली होतीस की मी मार्ग काढेन, तूही काही करू शकली नाहीयेस. झालं म्हणजे स्वतः सगळं करायचं आणि मला निस्तरता आला नाही तर माझ्यावर खापर फोडायचं आणि करून सवरून तू माझ्यावर घसरणार. बरं बरं, हे बघ, ते जाऊ दे. हा, संधी मिळाली ना तर त्याचं काय करायचं आपण बघूयातच. सध्या जॉब मिळणं फार गरजेचं आहे, नाहीतर डिप्रेशन मध्ये जाईन मी. निखिल, हे बघ, तू प्लीज असं बोलू नको. तुला नोकरी नक्की मिळेल. हा, तू प्लीज फक्त प्रयत्न करत राहा. हा, सॉरी. इट्स ओके. तुम्ही इथं कसं काय? बोलायचं होतं. बोला की. खरं तर साधी गोष्ट आहे. अधिपतीला गाणं शिकायचंय आणि तू होकार दिल्याशिवाय तो तयार होणार नाही गाणं शिकायला. तू वेळ घेतेस, लवकर सांगत नाहीयेस. असं का करतेस? एवढी काय घाई आहे? आम्हाला जरा विचार करू द्या. हा, पण एवढा विचार काय करायचा आहे? मला सांग, तुला काय वाटतंय? मी तुला विचार करायला मदत करतो. विचार करायला कोणाच्या बी मदतीची गरज नसते. विचार आपला आपणच करायचा असतोय. आता बघा ना, तुम्ही आमच्याशी विचार न करता वागलात. जरा विचार करून वागला असता तर आज ही वेळ आली नसती. सांभाळ. आम्ही सांभाळूनच असतो आणि बाकीच्यांना सांभाळून पण घेतो. काय बाबा? थँक्स. आई, आपण फोनवर बोललो ना तेव्हाच मला शंका होती की तू काहीतरी लपवतीस. अगं, तू बाबांचा विषय टाळत होतीस ना तेव्हाच मला वाटलं काहीतरी झालंय. आणि असं काही झालं तर तुम्हाला कळवता येत नाही का? अगं, कळवायचं काय त्याच्यात? हे बघ, एकदम ठणठणीत आहे मी. अहो सावकाश. बघा, दिसतंय मला किती ठणठणीत आहात ते. बाबा असं अंगावर काढत जाऊ नका. अगं, काही नाही ग.
थोडी कणकणी होती आणि खोकला आहे. हे वातावरण बदललंय ना, म्हणून झालंय. अहो मग दवाखान्यात जायचं, औषध घ्यायचं. तू सांग बाई आता यांना, आमचं तर काहीच ऐकत नाही. आता झालं, आता मिळालं मला औषध. म्हणजे अगं म्हणजे तू आलीस ना, तुला बघितलं ना की मला एकदम बरं वाटतं. बाबा, आई यांनी काही खाल्लंय का? अगं नाही ना, सकाळपासून काही खाल्लेलं नाही अक्षर, ऐकत पण नाहीत ना ग, बघ ना. अगं फळं आहेत ना घरात, मला फळं दे, मी फळं कापून देते. हो, तू फळं आण. आणते आणते आणते. काय बाबा, काळजी घेत जा ना स्वतःची. हो नुसतं घे. हो म्हणतात. घे, तुझं तरी ऐकतील. अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत ग? नाही म्हणजे सावरल्या आहेत का आता? हो अगं, आता काय कधीच सावरल्यात त्या. बरं झालं. आणि अधिपतीराव? त्यांची गाडी जोरात आहे एकदम. तुला माहिती आई, परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनी, परीक्षा देत आहेत ते. वा वा वा, चांगलंय की मग. बघ ना. हा. ठीक आहे, त्यांच्या मनात स्वतःहून इच्छा निर्माण झाली शिकायची. हो, हा आई, मी तुला विचारणार होते, तुझ्या पाहण्यात कोणी गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत का? का ग? तू गाणं वगैरे शिकणारीस की काय अक्षर आता? नाही नाही, मी नाही, अधिपती शिकणार आहे. काय सांगतेस? आता अधिपतीराव गाणंही शिकणार आहेत? हो, खूप चांगलं गातात ते, गळ्यात सूर आहे त्यांचा. हो, फक्त आता मॅडमनी परवानगी दिली ना तर सगळं ठीक होईल. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगलीच सुधारणा झाली म्हणायची की. हो खरंच, खूप प्रगती आहे. आता एकदा मॅडमनी परवानगी दिली ना की त्या शिक्षिका घरी येऊनच शिकवतील, कारण ह्यांना जायला वेळ मिळणार नाही ना. एक शिक्षिका आहेत माझ्या ओळखीच्या, पण आता मला माहिती नाही ग की त्या घरी येऊन शिकवतील की नाही. ते म्हणजे विचारायला हवंय. हा अक्षरा, मी विचारते. चालेल चालेल, तू चौकशी कर आणि सांग मला. आणि हे कोणाला सांगू नका प्लीज, परीक्षेच्या फॉर्मचं पण आणि गाण्याचं पण. आम्ही कशाला कुणाला सांगायला जातोय? आणि मी काय म्हणते, मलाच नंबर दे, मी बोलून घेते त्यांच्याशी. ठीक आहे, मी 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 पाठवते तिला. हा, बाबा काळजी घ्या, फळं संपवा आता ती. हा, मी येते पण. अगं येते काय? परत येते म्हणजे? मला जरा जायला पाहिजे आता, थोडंसं काम. ए अक्षू, आत्ताच तर आली होतीस ना ग, थांब ना थोडा वेळ. अगं बराच वेळ झाला आई, असं काय करतेस? अगं खरंच उन्हाळी वर्ग आहे, मुलं थांबली असतील, मला जायला लागेल. हा, आणि काही वाटलं तर फोन करा हा. मला कळवा असं काही झालं तर. हो बाई, हो हो हो, कळवते मी तुला. हा, चला बाबा, येऊ मी. हो, आणि हे बघ, निम्मा बरा झालो मी तुझ्या येण्यानी. आता उरलेले पण बरे व्हा बघा. चला येते. हा, काळजी घ्या. हो हो. सावकाश जागा. हो हो. हा, बरं झालं येऊन गेले. बरं वाटलं ना? घ्या, लेकीने एवढा आग्रह करून दिलाय, आता तरी खा. आमचं नाही, किमान लेकीचं तरी ऐका. लई अडचणीत टाकले आमासनी सुनबाईंनी. इकडं आड आणि तिकडे हिर, अशी अवस्था झाली. हो म्हणावं तर जी गोष्ट कधी आम्हाला पटली नाही तीच करायला लागणार, आणि नाही म्हणलं तर अधिपती आमच्यापासून दुरावते. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे. आता असा घाव घातला पाहिजे की ज्याची त्यांना अपेक्षाच नसेल. हा, एक संगीत शिक्षिका शोधून आणतो आम्ही, नाचल आमच्या तालावर. हेच बरोबर आहे. आई अंबाबाई, तुझा आशीर्वाद असू दे ग बाई. नमस्कार, अक्षरा तुम्हीच ना? हो मीच.
पण तुम्हाला मी गार्डन मध्ये थांबायला सांगितलं होतं, तुम्ही इथे का थांबलात? हो मला जरा वेळ नाहीये, घाईत आहे मी थोडी, म्हणून इथे थांब. गद्रे मॅडम तुम्हीच ना? तुम्ही गाणं शिकवता ना? हो शिकवते ना. माझी क्लासेस आहेत, 3 बॅचेस आहेत. अरे वा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं, तुम्ही घरी येऊन शिकवता का गाणं? घरी येऊन? किती विद्यार्थी आहेत? नाही, एकच विद्यार्थी आहे. अरे बापरे, एका विद्यार्थ्यासाठी घरी यायचं म्हणजे? नाही नाही, तुम्ही फीजचं वगैरे टेन्शन घेऊ नका. नाही त्याचा प्रश्न नाहीये, पण वेळ तेवढाच जातो ना. आणि त्याचं कसं माहिती का, मला 2 मुलं आहेत, त्यांचं सगळं करावं लागतं ना, आणि मी नोकरीही करते. मग आपण तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करू. लवकर सकाळी पण चालेल किंवा संध्याकाळी उशिराची वेळ दिली तरी चालेल. पण जरा अवघड वाटतंय. बघा ना जरा, तेच जर येत असतील तर माझ्या एखाद्या बॅच मध्ये ऍडजस्ट करेन मी. नाही, त्यांना दिवसभर शक्य होईल असं वाटत नाही मला. म्हणजे कोणाला शिकायचंय? तुमचा मुलगा वगैरे आहे का? नाही, माझे मिस्टर आहेत, त्यांना शिकायचं. अरे बापरे. अहो नाही, खूप छान गातात ते. त्यांच्या गळ्यात सूर आहे, घरात वगैरे गुणगुणत असतात. असं का? पण जरा अवघड आहे हो. बघा ना, प्लीज ट्राय करा. एकच तास दिलात ना तरी चालेल. आणि रोज यायची पण गरज नाही. आठवड्यातून 2-3 दिवस दिलेत ना तरी चालेल. प्लीज बघा ना काय होतंय का. बर, पण मग सकाळी 7-8 ची वेळ चालेल का? हो चालेल ना, अगदीच चालेल. ठीक आहे, तर मग कुठे यायचंय? मी तुम्हाला पत्ता पाठवते. ठीक आहे, चालेल, पाठवा. आणि आज संध्याकाळी घरी याल का? म्हणजे आपण फीजचा वगैरे सगळंच बोलून घेऊ. ठीक आहे, येईन मी. चला येऊ मी. हो हो. हा हो, तुम्ही करू शकता म्हणून तर तुम्हाला फोन केलाय आम्ही. हा, सगळं नियोजन एकदम पद्धतशीर पाहिजे बरं का. हा, आणि आम्ही सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे. सगळं येळतच व्हायला पाहिजे. कळवा आम्हाला. हा, वाट बघतोय. काय ग, अशी काय बघायली? अगं तुझ्या डोक्यात काय चाललंय? काय काय करायचं, काय ठरवलंय? अगं ते तुझ्यावर अवलंबून आहे. तू आम्हाला खबर देशील तेव्हा आम्ही ठरवू ना काय करायचं ते. नाही नाही, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. त्याच्याबद्दल केव्हा बोलशील त्याची वाट बघतोय आम्ही. सांग की त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी. हा अगं हे बघ, मी सुनबाईशी बोलायचा प्रयत्न केला होता. मग म्हणजे एक डाव हिशेबी काढला होता. पण तिला संशय यायला न ग नव, थोडा वेळ लागणारच. ते जाऊ दे, मी विचारते तू काय करायचं ठरवलंय? अगं आई कशाबद्दल ते तरी सांग की. अगं गाणं शिकायचंय नव अधिपतीला. तू काही निर्णय दिला नाहीयेस, येळ मागून घेतलायस नव. मग किती वेळ लागणार आहे तुला निर्णय घ्यायला? का तुला काय एवढं? अगं त्याची इच्छा आहे तर हो म्हणून टाक की. कशाला उगा घुंगडं भिजत ठेवतीयास? तुझ्या मनात नसेल तर नाही म्हणून टाक. कळल तुला आमचा निर्णय लवकरच. बाहेर एक बाई आलेत. कोण आहे? माहित नाही, गद्रे नाव सांगायला. बसव त्यांना, आम्ही आलो. होय. आई, आमचा निर्णय लवकरच कळवू. ज्याला हिच्या मनाचा थांग लागल त्याला जगाचं बी कोडं सुटल. हॅलो. हॅलो, काय हो तुमचा फोन नाही काय नाही दिवसभर? हो सॉरी सॉरी, तो उन्हाळी वर्ग सुरू होता, तुम्हाला म्हटलं ना मी. खूप छान झाला, मज्जा आली एकदम. हा हा हा, बरं ते ठीक आहे. घरी सगळं काय ठीक आहे ना? हा, बाबांची तब्येत जरा बरी नाहीये, पण बरं झालं आज मी त्यांना भेटून आले. बर बर बर, मग आता परत आज तिकडच जाणार का? म्हणजे कसं, जावा नाही तर राहा आज एक दिवस, त्यासनी बरं वाटेल आहे की नाही? नाही नाही ठीक आहे, मी निघाले. मग मला सांगितलं नाही तुम्ही? मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही निघताना सांगा म्हणून, मी तुम्हाला न्यायला येतो. नाही नाही ठीक आहे, मी येईन घरी, तुम्ही लवकर या घरी. का कुणीकडे काय फिरायला जायचं आहे काय आज? नाही नाही, अहो तुम्हाला भेटायला कोणीतरी येणार आहे. मला भेटायला? गद्रेबाई म्हणून आहेत, त्या गाणं शिकवतात. त्या येणार आहेत तुम्हाला भेटायला. ओ, अजून हायच काय तुमचं ते?
मग आहे. तुम्हाला गाणं शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही पण का नाही एखादा विषय डोसक्यात घेतला म्हणजे त्याचा पाक कंडका पाडल्याशिवाय काही सोडत नाही बघा. ऐका माझं उगाच त्या नादाला लागू नका. काय ते काय आपल्याला काही जमाय नाही. आणि आई साहेबांनी अजून काही निकाल दिला नाही काय नाही तवर तुम्ही माझी मिरवणूक काढायला वे. अहो निकाल तर येणारच आहे, त्याचीच तर उत्सुकता आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित आज मॅडम निकाल कळवतील. मग आपण कसं तयारीत असलं पाहिजे ना. तुम्ही आत्ताच सगळं फार पुढचं सगळं प्लॅनिंग करून ठेवायला लागलाय. मग परत आता आई साहेब जर नाही म्हणल्या तर मग एवढं तोंड करून बसू नका मग परत. हा आणि त्या बाईंना आणि सांगून ठेवले तुम्ही परत आणि त्यांना नाही म्हणून सांगायला लागणार कशाला उगाच. तुम्ही उगाच नकार घंटा वाजवू नका. आणि आपल्याला काय माहित, कदाचित मॅडमचा होकार सुद्धा येईल. तसं झालं तर आपल्याकडे वेळ नाहीये वाया घालवायला. आपण तयारीत असलं पाहिजे. हा तुम्ही या लवकर घरी या तुम्ही. ठीक आहे आता काय यालाच लागतंय आम्हाला. आलो चला ठेवू काय. हो हो बाय. नमस्कार मॅडम. कोण तुम्ही? आम्ही ओळखलं नाही. अहो ओळखणार कसं, मी पहिल्यांदाच आली आहे. मी संगीत शिक्षिका आहे. गद्रे माझं नाव. मी गाणं शिकवते. बर बर. मग इथं कशा पाय आला? तेच गाण्याचा क्लास सुरू करायचा आहे ना. गाण्याचा क्लास सुरू करायचंय? कुणाला? मला त्या अक्षरा मॅडम भेटल्या होत्या. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मला संध्याकाळची वेळ जमते ना म्हणून. खरं सांगू का, मी कोणालाही घरी जाऊन गाणं नाही शिकवत. विद्यार्थ्यांचे 2-3 बॅचेस आहेत माझे. मला संगीत अलंकार म्हणतात. आणि आता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या PhD साठी अपियर होते. अनेक मंचावरच्या मैफिली मी केल्या आहेत. नाट्यसंगीत असो, भावगीत असो. असो असो असो. आम्ही तुम्हाला काय विचारलंय? तुम्ही काय काय केलंय ते आम्हाला कशा पायी सांगताय हे सगळं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं इथं कुणाला गाणं शिकायचंय म्हणून? अहो त्या अक्षरा मॅडम अजिबात कोणाला इथं गाणं शिकायचं नाही. कुणालाच गाणं शिकायचं नाही. नाही म्हणजे त्या अक्षरा मॅडम भेटल्या असते तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल त्यांनी मला बोलवलं. आम्हाला माहित नाहीच आहे आणि आम्हाला काही माहिती करून घ्यायची पण नाही. तुम्ही निघा इथनं. म्हणजे म्हणजे काय? निघा म्हणलं ना व. निघा म्हणजे निघा. हा इथं कुणाला बी कसला क्लास करायचा नाही आणि गाण्याचं तर अजिबातच नाही. निघा आता. अहो पण मग अक्षरा मॅडमनी काही विचारलं, फोन बिन केला तर? यायचं नाही. बंद करून टाका त्यांचा फोन. आणि समजा त्या भेटल्या त्यांना सांगायचं पण नाही आम्ही तुम्हाला असं हाकलून लावलं ते काय. अहो पण असं कसं? असंच. आमच्याकडे हे असंच असतंय. तुम्ही आम्हाला ओळखताय ना व? कोण आहे आम्ही माहित आहे ना व तुम्हाला? आम्ही काय करू शकतो याची पण कल्पना असेल. शेंदूर प्यायला लावू तुम्हाला आणि काय आमचं तुमचं गाणं बंद करून टाकू. चला निघा. आणि एक सांगायचं नाही कुणाला. काय कुणाला बी सांगायचं नाही आम्ही तुम्हाला हाकलून लावलं ते. चला निघा. तुम्हाला काही अंदाज आलाय की नाही? कशाचा? हेच अधिपतीनं गाणं शिकायला भुवनेश्वरी होकार देईल. तिनं कधी कुणाला कशाचा थांगपत्ता लागू दिलाय बाई? ती आधी करती मग सांगती. तुझा काहीतरी प्रयास असेल ना? नाही ना. अहो माझी मुलगी असून सुद्धा तिच्या मनाचा कधी ठाव लागला नाही बघा मला. खरं तर सोपी गोष्ट आहे. अधिपतीला गाणं शिकायचंय. त्यानं गाणं शिकावं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय. आता भुवनेश्वरीनं विचार करायला वेळ मागून घेतला तो आपण दिला. तिनं आता फार न ताणता होकार द्यायला हवा. बघू आता ती काय करते ती. आई भुवनेश्वरीनं समजा नकार दिला ना तर मी सांगणार आहे अक्षराला की अधिपतीच्या गाण्याचा क्लास सुरू कर. अरे ताई
सॉरी मला थोडा यायला उशीर झाला. या आपण आज जाऊया. या ताई, काय झालंय? काय झालं? तुम्ही निघालात का? बोला ना, काय झालं? आपण आज जाऊया ना. नाही नाही, जाऊ दे मला. मी काही गाण्याचा क्लास बीस नाही घेऊ शकत. म्हणजे नाही जमणार मला. अहो पण असं अचानक का म्हणताय तुम्ही? आपलं ठरलं होतं ना सगळं. आणि समजा त्या भेटल्या तर त्यांना सांगायचं पण नाही आम्ही तुम्हाला असं हाकलून लावलं ते काय. अशी माणसं असतात ना, अशी माणसं कधी पाहिली नव्हती मी. काय झालं? कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही नाही, कोणी काही नाही बोललं. मी ते असंच बोलले. पण खरंच मला जमणार नाही क्लास घ्यायला. मॅडम आपण घरात जाऊया. मी तुम्हाला चहा करते. आपण शांतपणे बोलूया. हा या. नाही, मला घरून कॉल आला होता. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, जावं लागेल मला. आणि जर नाही गेले ना तर चिडचिड होईल. ठीक आहे, तुम्ही परत कधी याल आणि मी फोन कधी करू तुम्हाला? नाही, तुम्ही फोन करूच नका मला. मला गाणं शिकवायला नाही जमणार. तुम्ही परत कधीच फोन करू नका मला.